तर आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। सागर, सध्या तुम्ही कुठे आहात आणि नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे याची ताजी अपडेट आपल्या प्रेक्षकांसाठी। मी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात येत आहे, जिथे अजित पवारांचं पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत। इथल्या सगळे ज्या बाकीच्या तयारी आहेत त्या जवळपास पूर्ण होताना दिसून येत आहेत। 11ची वेळ दिलेली आहे, पण जवळपास 12च्या आसपास इथे पार्थिव येईल असं सांगण्यात आलेलं आहे। इथे येण्याच्या आधी अजित पवारांची अंत्ययात्रा जी आहे ती विद्या प्रतिष्ठानच्या आसपासच्या परिसरामध्ये काढणार आहे, की बारामतीकर आणि राज्यात आलेले वेगवेगळे लोक त्यांना अभिवादन करतील। दुसरीकडे वेगवेगळे आमदार जे आहेत किंवा माजी आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, हे सर्व जण इथे पोहोचलेले दिसून येत आहेत। ते सगळेजण अजित पवारांचं पार्थिव इथे येण्याची वाट पाहत आहेत। तसंच जे मुख्य स्टेज करण्यात आलेलं आहे इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे सुरक्षा व्यवस्था आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होताना दिसून येत आहेत। कारण की सगळ्यांना माहीत आहे की इतर केंद्रातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच इतर काही पदाधिकारी इथे येण्याची शक्यता आहे। यामुळे जी सुरक्षा आहे ती करण्यात आलेली आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या देखील पूर्तता होताना दिसून येते। पार्थिव आल्यानंतर ना मुख्य मैदानाच्या जवळच एक स्टेज बांधण्यात आलेला आहे तात्पुरतं, तिथे पार्थिव ठेवण्यात येईल। सर्व बारामती आणि राज्यात आलेले लोक त्याचे दर्शन घेतील आणि त्यानंतर ना या सगळे जे आहेत ते इथून जो अग्नी आहे तो दिला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीकर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना दिसत आहेत। सागर, इथे पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तुम्ही सोबत राहा, अपडेट आपण जाणून घेणार आहोत। यानंतर अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात। अक्षय, तिथे काटेवाडीमधील निवासस्थानाबाहेर रोहित पवार यांना सुद्धा बाहेर यावं लागलं सगळ्यांना आवाहन करण्यासाठी, सध्याची काय स्थिती आहे? एकूणच आपण बघतोय काटेवाडी हे या ठिकाणी अजित पवार यांचं मूळ गाव आहे। याच ठिकाणी अजित पवार लहानाचे मोठे झाले आणि त्यामुळं स्वाभाविक आहे काटेवाडीकरांच्या भावना इतर लोकांपेक्षा अजित ते जास्त भावनिक झालेले आहे, कारण त्यांच्या घरातील सदस्य गेल्यासारखं वातावरण या संपूर्ण काटेवाडीमध्ये आणि त्यामुळं भावनिक झालेला मोठी गर्दी भावनिक झालेली ही काटेवाडी परिसरामध्ये पवार बंगलो जो आहे त्या अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर करण्यात लोकांनी केलेली आहे। सगळ्यात महत्वाचं आपण बघतोय की काटेवाडीतील लोक तर या ठिकाणी अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी एकत्र जमा झाले आहे, मात्र काटेवाडीतील लोकांसोबतच या परिसरामध्ये आपण बघतोय की इतर महाराष्ट्रातनं आलेले काही कार्यकर्ते पदाधिकारी आणि अजित पवार यांच्या तिकीटवरती हे देखील दाखल झालेले आहे। सुरुवातीला अजित पवार यांचं पार्थिव जे आहे हे फक्त पवार कुटुंबासाठी अंत्यदर्शनाला ठेवण्यात आलं होतं, मात्र लोकांची गर्दी बघ आता या ठिकाणी इतरांना देखील याचं अंत्यदर्शन दिलं जावं अशा प्रकारच्या लोकांच्या भावना होत्या आणि ते बघता यासाठीचा पुढाकार रोहित पवारांनी घेतला आणि लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही आतमध्ये या आणि अंत्यदर्शन घ्या अशा प्रकारचं आवाहन झालेले लोक, त्यासोबतच काहीसा आतमध्ये न सोडल्यामुळे लोक आणि पोलीस यांच्यामध्ये देखील एक थोडीशी वादाची संघर्षाची परिस्थिती उद्भवते आणि त्यावेळी देखील रोहित पवार हे पोलिसांना त्यासोबतच स्थानिक ग्रामस्थांना देखील शांत राहण्याचं आवाहन सातत्यानं करतायत। ही सगळी आपण बघतोय की काही ठिकाणी मोठ्या घोळक्याने लोक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र काटेवाडीतील जनता ही अजित पवारांसारखी शिस्तप्रिय एका रांगेत उभी राहून अजित पवार यांच्या अंत्यदर्शनाला आतमध्ये कधी सोडलं जाईल याची वाट बघताना हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अजित पवार यांचं पार्थिव हे ज्या प्रकारे काल रात्रभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे पार्थिव आता सकाळच्या सुमारास काटेवाडीमध्ये दाखल झालेलं आहे। यानंतर सगळ्यांसाठी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाणार आणि यानंतर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ग्रामस्थांच्या अंत्यदर्शनानंतर पवार कुटुंबाच्या अंत्यदर्शनानंतर कौटुंबिक विधी या ठिकाणी काही पार पडल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव हे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे नेलं जाईल आणि त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातून हजारो लोकांसाठी हे पार्थिव त्या परिसरामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि हे सगळं होतं